नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्रीकांत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो त्या शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रे आताच तयार ठेवणे गरजेचे आहे। ती कोणती आणि ती कुठे जमा करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खालील कागदपत्रे तुमच्यासाठी असणे अनिवार्य आहे। चला तर मग यादी पाहूया। मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। 2 नंबर म्हणजे पॅन कार्ड, ओळखपत्रासाठी पॅन कार्डची प्रत जवळ ठेवा। 3 नंबर बँक पासबुक, ज्या बँकेचे तुमचे कर्ज खाते आहे किंवा ज्या खात्यात तुम्हाला लाभ हवा आहे त्या राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँकेचे अपडेटेड पासबुक असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर 4थ्या नंबरला तुम्हाला 7/12 आणि 8चा उतारा जो आहे तो तुमच्या जमिनीचा लेटेस्ट 7/12 आणि 8चा उतारा हा उतारा तलाठ्याच्या सही शिक्के किंवा डिजिटल स्वाक्षरीत असणे गरजेचे आहे। त्याचसोबत 5 नंबरला रेशन कार्ड, तुमच्या कुटुंबाचे जे काही रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड असणे गरजेचे आहे। 6वं म्हणजे तुम्हाला कर्जाचे विवरण, तुम्ही घेतलेल्या कर्जाची सद्यस्थिती किंवा बँकेचे स्टेटमेंट असणे गरजेचे आहे। त्याचसोबत 7 नंबरला तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत। तुमचे जे काही पासपोर्ट आहेत ते पासपोर्ट 2 असणे गरजेचे आहेत। तर मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे किंवा तुमच्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा लागेल। जेव्हा अधिकृत तारीख जाहीर होईल तेव्हा, मित्रांनो मी काय म्हणत आहे ते लक्षपूर्वक ऐका। जेव्हा अधिकृत तारीख जाहीर होईल तेव्हा ती गर्दी होऊ शकते, म्हणून कागदपत्रे आत्ताच काढून फाईल तयार ठेवा। एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्जमाफीसाठी कोणताही खाजगी एजंट किंवा मध्यस्थ यांच्यावर विश्वास ठेवू नका, कोणतीही लाच देऊ नका। ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। तुमच्या मनात काही शंका असतील तर खालील कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्यांचीही मदत होईल। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या श्रीकांत चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा व भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय जवान जय किसान।